चांगलं सगळं व्यवस्थित आहे. काही तेवढं काही व्यवस्थित नाही. खर्च लावून पण काहीतरी करायला लागते. मागच्या वर्षीचे पैसे उरले असेल ना? काहीच नाही. वा वा. नाही काही पेरलं कसं हे पैसे नाही ते काढून सावकारी काढून सावकारी काढून. किती काढली सावकारची? पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं. अरे थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सवय घेते. 50-40,000 रुपये काढतो. 50,000 दरवर्षी काढायला? दरवर्षी. म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं लागतं? हो, निदान ते तणासक वगैरे आणि 50,000चे मग किती पैसे देतात सावकाराले? 12.5. किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. 12 महिने. 50,000 घेतले 12.5 वरते. 12.5 वरते. दिवाळी झाली तर घेऊन घेते. घेऊन दिवाळीच्या नंतर मग ते डबल असं का? 6 महिन्याच्या 12,000. हो 50,000 आले. हो 50. आणि लिहून काय घेते मग? लिहून काही नाही. जवळचे तर देते ते दुसरे नाही का? खत कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 2-4 पोते. 4,000चे एक पोते 1,000. एका एकराला किती लागले आता? 4 थैल्या तर 3 पोते देतो. म्हणजे कमी देतो. लहान पराठी आहे तर. मग नंतर पूर्ण किती लागते खत तरी? 12-13 पोते लागते. मग 12,000 13,000चे पोतेच. वेगळी वेगळी निधन वेगळं. दुकान चालू आहे आमचं. दुकान चालू आहे. म्हणजे पेरा लागते म्हणून पेरताय? सगळे पेरताय म्हणून आपण पेरतोय. ठीक आहे. तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय. बरं आहे, तुम्ही जवळ काम करताय. मग माणसाने तुम्हाला भेट करून. बरं आशीर्वाद द्या. तकलीफ देते. मच्छीला भाव नाही. झिंग्याला किती मच्छी काय 7 किलो 8 किलो सापडतात. मग त्याच्यात किती रोज भेटते तुला? कवा 500 कवा 400 शिकार आहे ती. आणि ते किती मच्छी पोटी एका मच्छी मागे किती भेटते? नाही, एका मच्छी मागे किलोवर 50 रुपये किलो भेटते. 50 किलो. 50 किलोची मच्छी बाजारात काय भाव आहे? 150. 150 हो. पकडता तुम्ही? हो. आम्हाला 50 रुपये. तुम्हाला 50. झिंग्याला आम्हाला 130 आहे. त्याला झिंग्याला 1200-1300. हे आहे अवस्था. म्हणजे जातीच्या नावानं विभागता आलं पण हक्काची लढाई लढता येत नाही. कारण आम्हाला धर्म आणि जातीची लढाई लढवणं शिकवलं. ही हक्काची लढाई संपली ना. झिंग्याचे भेटणार 130 आणि ते कमावणार 1200. म्हणजे मरणार हे आणि कमावणार ठेकेदार. हे ठेकेदारी पद्धत सुरू झाली आहे देशामध्ये. बटेंगे तो कटेंगे नाही, काटने वाली की व्यवस्था निर्माण की आहे. आणि याला आमचा विरोध आहे. त्याच्यासाठी आम्ही लढतोय. खरं तर बाजूनं तुम्हाला हे धरण दिसतं. हे एवढं मोठं धरण आहे. याचे जे पाणी आलं ना हे शेतकऱ्याच्या शेतातून आलेलं आहे. याचं नुकसान झालं तर आजूबाजूच्या लोकांना नुकसान होतं. जमिनी पण आजूबाजूच्या लोकांच्या गेल्या. पण या धरणावर मुंबईचा ठेकेदार मजा करतो. प्रचंड पैसे कमावतो. म्हणजे पहिले पाण्यावर आणि पाण्यावरचा धंदा हा भोई समाजाचा, कोळी समाजाचा यांचा होता. पण 75 वर्षात आम्ही काय घेतलं, काय मिळवलं तर 75च्या वर्षामध्ये सरकार बदलून सगळे सरकार बदलवले आणि यांनी मच्छीमारच बदलून टाकला. याच्यावरचा धंदा करणारा माणूसच बदलून टाकला. छोटे छोटे मच्छीमार गायब करून टाकले. आणि ही सगळी धरणावरची शेती म्हणजे भोई समाजाची, कोळी समाजाची, त्याच्यात आता ठेकेदार येऊन बसवला. आता या धरणावरचं मालकी हक्क ठेकेदाराला तो प्रचंड पैसे कमावतं आणि परंपरेनं आयुष्य प्रत्येक पिढ्यानं त्याच्यावर धंदा करणारा भोई समाज मात्र पाय घासून मरताय. गावाच्या किनारपट्टीवर, नदीच्या किनारपट्टीवर पाहिलं तर भोई समाजाचे घरं असतात. ते कसे जगते तुम्हाला माहित आहे. एकाय भोयाजवळ काय असन, भोई समाजाजवळ 2-3 भोई समाज जर सोडले लोक तर त्याच्याजवळ शेती असत. नाहीतर 75% लोकांकडे शेती नाही आहे. हेच त्यांची शेती आहे ना. आणि हे शेती हडप केली ठेकेदारानं. म्हणजे आमचे मंत्री, आमचे आमदार, आमचे खासदार तिथं पाठवले. हे शेती माझ्या भोई समाजानं वापरता यायला पाहिजे होती.
पण हे ठेकेदाराच्या घशात घातली, कारण कमिशन भेटलं आणि एका कमिशनावर लाखो बैल समाजाच्या पुऱ्या आयुष्याचा चुराडा करून टाकला. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय का त्याचं एक धोरण आखलं पाहिजे. खरा खुरा मच्छीमार हा जगला पाहिजे, ज्याचं आयुष्य आणि परंपरा त्याच्यावर गेली, त्याच्यापासून तुम्ही ते हिसकून घेतलं. जसं आदिवासीपासून वन हिसकून घेतले, मेंढपाळापासून वन हिसकून घेतले, दूध उत्पादक शेतकऱ्यापासून दुधाचा सगळा सत्यानाश केला. आणि आम्ही पाहतोय करप्ट दूध बाजारात आलं. म्हैस जेवढी दूध देत नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पाहतोय भेसळयुक्त दूध यायला लागलं. जिथं नाही तिथं मरण्याची व्यवस्था निर्माण केली. भीती उद्याची आहे. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता कंपनीकडे जाईल, आरोग्य व्यवस्था कंपनीकडे जाईल, शेती सुद्धा तेच हाल होणार आहे. याला कंटाळून शेती विकली पाहिजे आणि पुन्हा धरणावर जसा ठेकेदार आला तसा शेतीवरही ठेकेदार आला पाहिजे, असे षडयंत्र आहे. त्याच्यासाठी हे पदयात्रा आहे.